संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामध्ये न्याय मागण्यासाठी याच ठिकाणी मोर्चा पोहोचणार आहे। या ठिकाणी असं भव्य असं स्टेज बनवलं आहे, ज्या स्टेजवरून खरं तर संतोष देशमुख यांची मुलगी वैभवी असेल, भाऊ धनंजय देशमुख असेल, त्यानंतर जितेंद्र आव्हाड असतील, संदीप क्षीरसागर असतील, मनोज जरांगे पाटील असतील, छत्रपती संभाजीराजे असतील, ही सगळी मंडळी जी या मोर्चाचं नेतृत्व करणार आहेत ती सगळी मंडळी या ठिकाणी येतील आणि त्यानंतर त्यांच्या भाषणाला सुरुवात होणार आहे। अशा प्रकारे कलेक्टर ऑफिस समोर म्हणजे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर असं स्टेज बनवलं आहे। मोर्चा छत्रपती शिवाजी महाराज चौकातनं येणार आहे। या ठिकाणी येणारे मोर्चेकरी बसतील, आंदोलक बसतील आणि त्या ठिकाणी या स्टेजवरून हे सगळे संबोधित करणार आहेत। याचं जे नेटकं आयोजन आहे, हे आयोजनाचं काम हे संदीप क्षीरसागर बघतायत। संदीप क्षीरसागर हे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे बीडचे आमदार आहेत आणि सुरुवातीपासूनच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामध्ये विधान भवनापासून अगदी बीडपर्यंत त्यांनी वेगवेगळ्या माध्यमातून यावर आवाज उठवला होता। आता या दिवशी सुद्धा, कारण आपण बघतो की आता संतोष देशमुख हत्या प्रकरणाला जवळपास 19 दिवस होऊन गेले आहेत, तरी यातले मुख्य आरोपी आणखी अटक झालेले नाही आहेत आणि त्याच आरोपींना अटक करण्याच्या मागणीसाठी हा मोर्चा होतोय। या मोर्चाची तयारी मागच्या 8 दिवसापासून सुरू होती आणि याचं सगळं श्रेय हे संदीप क्षीरसागर जे मागच्या काही दिवसापासून लोकात जाऊन बोलत होते, लोकांना तयार करत होते, कारण लोकांमध्ये एक आक्रोश होता, जो आक्रोश मांडण्याचं काम हे संदीप क्षीरसागर करत होते। भैया काय चालू आहे, म्हणजे तुम्ही आज बघताय मोर्चाच्या तयारीची आढावा घेताय, कशा प्रकारे याचं आयोजन करण्यात आलं? नाही, हे सर्व पक्षाच्या लोकांनी एकत्र येऊन ही माणुसकीच्या विषयावरती सर्वच, मी तर विरोधी बाकावरती, पण जे बाकीचे आमदार आहेत, सुरेश धसांना आहेत, प्रकाशदादा आहेत, नमिताताई मुंदडा आहेत, विजय पंडित आहेत, उलट भाजपचे अभिमन्यू पवारांनी सुद्धा ह्या माणुसकीच्या नात्यांनी सभागृहामध्ये हा विषय बोलले की एक चुकीची गोष्ट झालेली। हा काही राजकीय स्टंट नाही। एका कुटुंबावरती जर तुम्ही सुद्धा त्या कुटुंबाला भेटलेले आहेत, त्यांच्या भाऊला भेटलेत, त्यांच्या मुलांना आपण भेटतो, काय त्यांची फक्त त्यांची एवढीच मागणी की आम्हाला न्याय भेटला पाहिजे। जे कोणी मूळ सूत्रधार आहेत हे पुढे आले पाहिजे। तो वाल्मिक कराड जो आहे तो पूर्ण जिल्ह्याची मागणी की त्याला अटक झाली पाहिजे। पण भैया काल एक फोटो व्हायरल होतोय कालपासून सोशल मीडियामध्ये, मला तुम्ही तो बघितला असेल, तुम्ही तो फोटो, मी तर त्या विषयावर बोलणार होतो, हे उलट तुम्ही हा प्रश्न मला विचारून उलट मला हे बोलायला दिलं, कारण आजचा विषय मोर्चाचा आहे आणि तो फोटो इलेक्शनमध्ये झालाय, तो पूर्णपणे मॉर्फ केलेला फोटो आहे। तुम्ही जर नीट बघितलं, मी कधी इन करत नाही, माझी बॉडी एकदम स्लिम आहे, तो बॉडी मी तुमचा सुद्धा तो सेम फोटो तुम्हाला पाठवू शकतो आणि त्या तर तो त्या फोटो संदर्भातली कंप्लेंट केली आहे मी, ती फॉरेन्सिक लॅबला सुद्धा तो फोटो देऊन टाकलेला आहे। कधी दिलेला आहे? इलेक्शन झाल्यानंतर। अच्छा, हा, त्या काळातच दिलेला आहे। आता मी काहीतरी बोलू नाही या प्रकरणामध्ये, त्याच्यामुळं एक तो ब्लॅकमेल करायचा प्रकार असतो ना, पण संदीप क्षीरसागर कुणाच्या बापाला बी घाबरत नाही, तुम्हाला सांगतो। हा, नाही बघितलं काय वापर करायचं ना, आम्ही काय आज जायला बी तुम्हाला खोटं करायचं, आम्ही आज जायला बी बसलोय तुम्हाला सांगतो। आणि काय व्हायरल करायचं, तो फोटो आल्यानंतर मी सगळ्यात आधी माझ्या बायकोला फोटो दाखवला, तो बायको हसली त्याच्यावरती बघून की म्हणे कसं हा, म्हणजे लोक राजकारणात कोणत्या स्तरापर्यंत जातात आणि इलेक्शनमध्ये हा व्हायरल करून सुद्धा लोकांनी निवडून दिलंय, हा लोकांचा विश्वास माझ्यावरती। आणि सभागृहामध्ये, पुढच्या सभागृहामध्ये या सोशल मीडिया किंवा असे जे काही ॲप जे काही बनवतात ह्याच्यावरती हे माझ्या संदर्भातच झालं नाही, तर जे लोकप्रतिनिधी आहेत, मी सांगतो जे प्रमुख पदावरती बसलेले आहेत त्यांच्या कुटुंबासोबत सुद्धा झालेले, काहीतरी कठोर, एक जे खरं असेल तर खरं, खोटं असेल तर त्याच्यावरती नियम बनवायला पाहिजे, करून का हा एक कुटुंबापर्यंत विषय जात होतो हा विषय। भैया कसं बघताय की 19 दिवस झालेत संतोष देशमुख यांची हत्या होऊन, यातले जे पहिले आरोपी पकडलेत तितकाच येऊन तपास थांबलाय, आता इंट्रोगेशन सुरू आहे, चौकशी सुरू आहे, पण मग आजचा हा जो काही मोर्चा असेल तो मोर्चा इशारा असेल? हे बघा, तुम्हाला आज तुम्ही माहिती जर घेतली तर आम्ही तर काही गाड्या कुठं दिल्या नाही, तुम्ही मीडिया म्हणून तपासू शकतात, ही लोकांची सर्वांची भावना आहे। जेव्हा मी अधिवेशनाच्या आधी जात होतो, मी जे गावाच्या लोकांना जेव्हा भेटलो, मसाजोला गेलो होतो मी, जेव्हा प्रमुखांनी तिथं नाव घेतल्यानंतर लोक एकदम उघडून बोलायला लागले, भैया तुम्ही सोबत जर असले ना म्हणले आम्ही पोलीस स्टेशन जाळून टाकू म्हणले, म्हणजे आरोपीला खुर्चीवर बसवतात म्हणले आणि आम्ही ज्यांच्यासोबत गुन्हे झालेत त्यांना खाली बसवलंय म्हणले, हा प्रकार घडलाय त्यांच्यासोबत, त्यांच्यामध्ये राग होता। मी म्हणलं आपल्याला न्याय भेटेल, मी जरी विरोधी बाकावरती असलो तर सगळ्यात पहिला प्रश्न म्हणजे अधिवेशनाचं सुरुवातच औचित्याच्या मुद्द्यावरून त्या प्रश्नावरती मी तिथं मांडली आणि सरकारने दखल घेतली। हे बघा, काही गोष्टी मानाव्या लागतील आणि सगळे आमदार तिथं, म्हणजे भाजपचे आमदार बोलले, सगळेच आमदार तिथं बोलले आणि
मुख्यमंत्री साहेबांनी, अजितदादांनी किंवा शिंदे साहेबाच्या जी काही मी त्यांना बोललो, त्यांनी जे काही वक्त सभागृहामध्ये झाले की चुकीचं झालं त्यांनी मान्य केलं. दोषींवरती कारवाई करणार, त्याच्यावरती चौकशी समिती त्यांनी बसवली, एसपींची बदली झाली, तपास वेगात आहे. ह्याच्यामध्ये काही गोष्टी आपल्याला सर्वांना मान्य करावं लागेल. दुसरी जी गोष्ट त्याच्यामध्ये काय की 2 नंबरच्या विषयावर सगळ्यांनी बोलू. हा प्रकार जो आहे खंडणी, वाळू माफिया, हे क्लब, ह्या विषयावरून तुम्ही पैसे कमवताना ना हा विषय समोर येतो. ही इशारा असेल हा. हा इशारा असणार. नक्कीच आपण बघतोय की संदीप क्षीरसागर जे पाणी करतायत आणि हे सगळं आयोजन संदीप क्षीरसागर यांनी केलंय. यासाठी एवढंच नाही तर मागचे काही दिवस मतदारसंघातले लोक संदीप क्षीरसागरला या संदर्भामध्ये भेटत होते, बोलत होते, चर्चा करत होते आणि तेच संदीप क्षीरसागर आता या सगळ्या ठिकाणाची पाहणी करतायत. कारण मोर्चा सुरुवात 11 वाजता होईल. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून या मोर्चाला सुरुवात होईल. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापर्यंत येईल आणि शिवाजी महाराज पुतळ्यापासून आल्यानंतर हा मोर्चा या ठिकाणी म्हणजे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर येईल. याच ठिकाणी असलेल्या या स्टेजच्या समोर ही सगळी मंडळी बसेल आणि खऱ्या अर्थानं आजचा हा सरकारला इशारा मोर्चा समजण्यात येतोय. कॅमेरामन धनंजय दारुंटेसह गोविंद शेळके, एबीपी माझा, बीड. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.